नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 50. मागच्या भागात आपण बघितले हर्षचा वाढदिवस होता आणि मंजिरी, राहुल आणि मीनाक्षीने त्याला एक सरप्राईज गिफ्ट दिले होते. आता बघूया पुढे. मंजिरी आज सकाळी लवकरच उठली. रात्री तशी झोप लागली नव्हतीच विचारांमुळे, पण वाढदिवस होता ना तिच्या लाडक्या हर्षचा. ती छानशी साडी नेसून तयार झाली. हर्ष अजून झोपलेलाच होता. तिने हर्षच्या अंगावरचं पांघरून बाजूला केले आणि त्याला जागे करत होती. हर्ष, उठा ना. अगं झोपू दे ना, रात्री किती उशिरा झोपलो ना आपण. तू का उठलीस एवढ्या लवकर? ये झोपूया. तो तिचा हात ओढत म्हणाला. हर्ष, माझी आंघोळ झाली आहे. उठा, मी चहा आणते तुम्हाला. त्याने आता डोळे उघडून तिच्याकडे बघितले. साडी नेसून ती काय सुंदर दिसत होती. तो बघतच राहिला. आज माझा दिवस एकदम छान जाणार. सकाळी सुंदर देवीचं दर्शन घडलंय. तो नजर न हटवताच बोलत होता. बोलण्यात कुणी जिंकलंय का तुमच्याशी? चला, मी जाते खाली. तुम्ही या, आई औक्षण करतील. मंजिरी लगबगीने खाली निघून गेली. पूजा करून किचनमध्ये गेली. शिऱ्याचा घमघमाट सुटला होता. मम्मा, काय करताय? वा, घमघमाट तर भारीच सुटलाय. मंजिरी सुवास घेत म्हणाली. बदामाचा शिरा हर्षला आवडतो ना. आवरलं का त्याचं? औक्षण करून घे म्हणा आधी. सांगितलंय, येतील थोड्या वेळात. काय प्लॅन आहे मग आजचा? तसा काही विशेष नाही. तुम्ही येणार का आमच्यासोबत? मंजिरी अरुंधतीकडे बघत म्हणाली. तुम्हा दोघांच्या मध्ये मी कशाला? एन्जॉय करा दोघं. अरुंधती तिच्या गालावर हात ठेवून म्हणाल्या. नाही मम्मा, जीवनाचं एक सत्य दाखवायला नेते मी त्यांना. उद्या सत्य समोर आल्यावर त्यांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून. अरुंधतीच्या डोळ्यात पाणी दाटून आले. तूच समजावून सांगू शकतेस त्याला. जास्त दिवस लपवून ठेवू नकोस. माणूस स्वप्नांचे महाल बांधतो, मनात कोसळल्यावर फार दुःख होते. त्यांच्या स्वप्नाचा महाल तर कधीचाच बांधून झालाय. म्हणून तर भीती वाटते सांगायला. योग्य वेळ आली की सांगते मी. तुम्ही काळजी करू नका. मंजिरी अरुंधतीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. काळजी करून सगळं ठीक झालं असतं तर. पण काय करायचं? मनात विचारांची गर्दी होते. त्यावर काय उपाय करायचा सांग. मी काय सांगणार मम्मा? फार हिमतीने वागता तुम्ही. तुमच्याकडून तर शिकायचंय मला. नाही ग, मी तर कोसळलेच होते. तू सावरलंस मला आणि माझ्या हर्षला मरणाच्या दारातून परत घेऊन आलीस. सत्यवानाच्या सावित्रीसारखी. त्या मंजिरीच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाल्या. माझा वाढदिवस आहे आणि लाड बघा कुणाचे चालले आहे. हर्ष गाल फुगवून नाटक करत म्हणाला. तो आत्ताच खाली आला होता. कुणाचे काय? तुझ्याच बायकोचे. माझे ना मम्मा, तू लाडच करत नाहीस. तीच तुझी मुलगी आहे. मी सावत्र असल्यासारखी वागतेस तू. दोघे त्याच्या बोलण्यावर खळखळून हसायला लागल्या. हसा, कार्टून आहे ना मी. तो बसला गाल फुगवून. कुणी म्हटलं माझ्या हर्षचा लाड करत नाही? तिच्यामुळे तू आज समोर आहेस माझ्या. माझी मंजिरी फार गुणाची आहे रे. ती त्याच्याजवळ येऊन त्यांच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली. डोळे काठोकाठ भरले होते. मम्मा, मी गंमत करत होतो. माहीत आहे ना तुला. मला फार छान वाटतं ग तुमचं असं बॉन्डिंग बघून. कुठल्या परिस्थितीत लग्न झालं आमचं, पण दुधात साखर मिसळावी तशी मिसळून गेली ही आपल्यात. तुझ्यामुळे तर शक्य झालं ना. हर्ष अरुंधतीच्या डोळ्यातली पाणी पुसत तिला जवळ घेत म्हणाला. मम्मा, मी ठीक आहे ना आता. नको मी इमोशनल होऊस. वाईट वेळ होती, निघून गेली. त्याने एका हाताने मंजिरीलाही जवळ घेतले. दोघेही दोन बाजूने हर्षच्या मिठीत होत्या. माझ्या परिवाराला आता कुणाची नजर न लागो. बस, हर्ष इथे मीच औक्षण करते. हर्ष खाली पाटावर बांधणी घालून बसला. मंजिरीने आरतीचे ताट आणले. अरुंधतीने त्याला औक्षण केले आणि एक बॉक्स त्याच्या हातात दिला. मंजिरीनेही त्याला ओवाळले. हर्ष पाटावरून उठला. अरुंधतीच्या पाया पडला. मंजिरीही सोबत पाया पडली. अरुंधतीने दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. काय ग मम्मा, असा आशीर्वाद देतात का? ते टी व्हीवर दाखवतात असं म्हणायचं ना. दुधो नहावो पुतो फलो, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. काय एवढ्या सिरियल बघतेस, पण काही फायदा नाही बघ. हर्ष मिश्किलपणे म्हणाला. पण अरुंधतीच्या डोळ्यांच्या कडा मात्र पाणावल्या. चल, नाटक नको करू आता. त्यांनी प्लेटमध्ये त्याला बदामाचा शिरा दिला. वा मम्मा, तुझ्या हातचा बदामाचा शिरा माय फेवरेट. तो मिटक्या मारत खात होता. दोघी त्याच्याकडे बघून हसत होत्या. अरे असं काय बघताय? तुम्ही पण घ्या ना. नजर लावाल नाही तर मला. अरुंधतीने त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. काय ग मम्मा, वाढदिवस आहे ना आज माझा आणि मारतेस मला. तू उगाच नाटक करत होता. तिघांनी नाश्ता केला. हर्षात, आज आपण बाहेर जाऊया. त्यानंतर ऑफिसमध्ये जाऊ. मम्मा, तुम्हीही चला, मंजिरी म्हणाली. कुठे नेतेस मला? हर्ष डोळा मारत म्हणाला. तिने त्याच्या पाठीवर हळूच चापट मारली.
अगं माझं काय काम आहे, तुम्ही जा ना दोघं, अरुंधती म्हणाल्या. नाही मम्मा, तुम्ही पण येताय सोबत, एका स्पेशल ठिकाणी जातोय आपण, मंजिरी म्हणाली. अरुंधती त्यांचं आवरायला रूममध्ये गेल्या. मला सांगशील का कुठे ते, हर्ष म्हणाला. सरप्राईज आहे, आज माझं ऐकायचं. हे बरं आहे माझं ऐकायचं, स्पेशल माझा आणि ऐकायचं तुझं. भगवान बचाले मुझे इन नारियों से. झालं, आवरा आता, मी थोडं किचनमधलं आवरून येते, मंजिरी डायनिंगवरच्या प्लेट्स उचलत म्हणाली. मंजिरी ड्रायव्हिंग सीटवरला बसलेली. बाजूला हर्ष आणि मागे अरुंधती. हर्षची नजर मंजिरीवर. आजचा साडीचा अबोली रंग उठून दिसत होता तिच्यावर. अगं आणखी किती दूर नेणार आहेस, मुंबईच्या बाहेर चाललोय आपण, हर्ष म्हणाला. 10 मिनिटात पोहोचू, जस्ट वेट. थोड्याच वेळात गाडी एका आश्रमासमोर उभी राहिली. वातावरण निसर्गरम्य होतं. समोर बोर्ड लागला होतं, वात्सल्य अनाथाश्रम. मंजिरीने गाडी आत घेतली. काही अंतरावर मुलं खेळत होती. ती खेळता खेळता गाडीकडे बघायला लागली. तिघे गाडीतून खाली उतरले. मंजिरी मुलांच्या जवळ आली. त्यांच्याशी बोलू लागली. मुलंही खुश झाले. ते तिचे आता आत आले. तिथल्या मॅनेजर नाडकर्णीबाईंनी त्यांचं स्वागत केलं. वेलकम मिस्टर हर्ष इनामदार. हॅलो मिसेस मंजिरी. हॅलो मिसेस अरुंधती. तिने तिघांना बसायला खुर्ची दिली. मंजिरी तिला आश्रमातल्या मुलांना भेटायचं आहे आणि हर्षचा वाढदिवस त्यांच्यासमोर साजरा करायचा आहे म्हणून सांगितलं. हर्ष आश्चर्याने मंजिरीकडे बघतच राहिला. तिथल्या आश्रमाचे मालक त्यांना भेटायला आले. जुजबी काही बोलणं झालं. हा एक प्रायव्हेट आश्रम होता. सरकारी अनुदान त्यांना मिळत नव्हतं. काही लोक स्वेच्छेने डोनेशन देतात, त्यावरच हा आश्रम चालत होता. हर्ष त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलत होता. असंही काही जीवन असतं हे तो आज अनुभवत होता. बाहेर खेळणारी छोटी छोटी मुलं या जगात एकटी होती. कुणीच नव्हतं त्यांना. ना आईवडील, ना भाऊ बहीण, ना आजोळ, कुणी नाही. प्रत्येकाची कथा वेगळी होती. 6 महिन्यांच्या छोट्या मुलांपासून तिथे मुलं होती. वार्डन एका छोट्याशा बाळाला बाहेर घेऊन आली. ते बाळ सारखं रडत होतं. ती गप्प करायला त्याला बाहेर घेऊन आली. मंजिरीने त्याला जवळ घेतले. थोड्या वेळाने ते बाळ शांत झाले. कालच पोलिसांनी हे बाळ झुडपात टाकून मिळालं. मुलगी आहे, फार तर 15 दिवसांची. पोलिसांनी त्याला इथे आणून दिले. काहींची नशीब चांगली असतात, कुणीतरी दत्तक घेतात त्यांना, मालक माहिती सांगत होते. त्या बाळाला बघून अरुंधती आणि मंजिरी दोघींचेही डोळे पाणावले. हर्षलाही बाळाला बघून कसेसेच झाले. बाळ शांत झाल्यावर त्यांनीही जवळ घेतले. थोडा वेळ तो बाळाला हातात घेऊन खेळवत होता. मंजिरीच्या चेहऱ्यावर आता एक प्रसन्न हास्य उमटले. नाडकर्णी मॅडमने सर्व मुलांना बोलवले. हर्षने सर्वांना खाऊचे बॉक्स दिले आणि खेळणी दिली. मंजिरीने आधीच सर्व वस्तू ड्रायव्हरच्या हाताने तिथे पाठवल्या होत्या. एक मोठा केकही बोलवला होता. हर्षने तो केक कापला आणि स्वतःच्या हाताने मुलांना भरवला. मुलं फार खुश झाली होती. हर्षने 10 लाखांचा चेक नाडकर्णी मॅडमच्या हातात दिला. पुढल्या वेळी येऊ तेव्हा मुलांसाठी कपडे आणू म्हणून सांगितले. काही मदत लागली तर बिनधास्त फोन करा, हर्ष त्यांच्या हातात आपले कार्ड देत म्हणाला. पैशांची तर गरज आहेच, पण मुलांना प्रेमाचीही गरज आहे. या जगापासून आपण वेगळे आहोत ही जाणीव त्यांची वाढू नये, याकरता तुमच्यासारख्यांनी इथे भेटी द्यायची गरज आहे. तुम्ही आलात बघा, मुलांचे चेहरे कसे उजळले. प्रेमाची भुकेली आहेत ही मुलं, नाडकर्णी मॅडम म्हणाल्या. बरोबर आहे तुमचं बोलणं, आणि आम्ही भेट देत राहू इथे, हर्ष म्हणाला. मंजिरीनेही त्यांचा निरोप घेतला. अरुंधतीही मुलांसोबत चांगल्या मिक्स झाल्या होत्या. जडावलेल्या मनाने तिघेही तिथून परत आले. हर्ष वरून कितीही कणखर वाटत असला तरी मनातून हळवा होता. लहान लहान मुलांचे निरागस चेहरे त्याला राहून राहून आठवत होते. त्याने मंजिरीच्या हातावर हात ठेवला आणि डोळ्यांनीच तिला थँक्स म्हटले. गाडीत फारसं कुणी एकमेकांशी बोलत नव्हतं. काही वेळात ते घरी पोहोचले. जेवण वगैरे आटपून हर्ष आणि मंजिरी ऑफिसला गेले. ऑफिसमध्ये त्याच्या वाढदिवसाची तयारी केली होती. केक आणला होता. हर्षने केक कापला. सगळे तिथेच खुश होते. तो मृत्यूच्या दारातून परत आलेला, त्यामुळे त्याचा हा वाढदिवस स्पेशल होता. संध्याकाळी हॉटेलमध्ये छोटीशी पार्टी आयोजित केली होती. जवळच्या लोकांना आणि काही मित्रमंडळी एवढ्यांनाच बोलवले होते. मंजिरीने रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशनचा 1 पीस घातला होता. छानसा आंबाडा, डार्क कलरची लिपस्टिक. तिला बघताच हर्ष तर हरवलाच होता तिच्यात. तोही काही कमी हँडसम दिसत नव्हता. दोघेही हातात हात घालून पार्टीमध्ये आले. सगळेजण हर्षला शुभेच्छा देत होते.
राहुल, मीनाक्षी आणि रिंदाही होते पार्टीला. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत पार्टी चालली. त्यांना घरी जायला बराच वेळ झाला. छान झाली ना कालची पार्टी, अरुंधती हर्षला म्हणाल्या. दोघेही चहा पीत बसले होते. हो मम्मा, पण मला ना त्या आश्रमातलं सेलिब्रेशन जास्त छान वाटलं, हर्ष म्हणाला. हो रे, किती लहान मुलं आहेत तिथे, कशी राहत असतील ना आईवडिलांशिवाय, अरुंधती म्हणाल्या. हो ना, आणि ती छोटीशी मुलगी, किती निष्ठुर असतात काही लोक, एवढ्याशा बाळाला झुडपात टाकून दिले. काही काळीज बिळीज असते की नाही अशा लोकांना, कुणास ठाऊक, हर्ष थोडा वैतागतच म्हणाला. असतात रे असेही निष्ठुर लोक, पण त्या लेकरांची त्यात काय चूक असते. देव कुठल्या गुन्ह्याची शिक्षा देतो त्यांना, कुणास ठाऊक, अरुंधती म्हणाले. आपण काही नाही करू शकत अशा मुलांसाठी, फक्त डोनेशन देऊ शकतो. हर्ष आणि अरुंधती बराच वेळ चर्चा करत होते. मंजिरी सगळं किचनमधून ऐकत होती. मंजिरीच्या मनात मात्र हर्षला काही सांगायचं होतं, पण कसं सांगायचं ते कळत नव्हतं. रोजच्याप्रमाणे त्यांचं रुटीन सुरू झालं. मंजिरीही आता ऑफिसमध्ये चांगली रुळली होती. आता स्वतःच्या केबिनमध्ये बसून काम करायची ती. रात्री हर्ष लॅपटॉप घेऊन बेडरूमच्या बाल्कनीत बसला होता. मंजिरी कॉफीचे 2 मग हातात घेऊन आली होती. तिने हर्षला कॉफी दिली. तुला कसं अचूक कळतं गं मला आता कॉफी लागणार आहे? तसंच कळतं बरोबर, मनकवडी आहेस अगदी. हर्ष, तुम्हाला नाही कळत माझ्या मनातलं. हर्ष तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत राहिला. नाही गं, बोलल्याशिवाय कसं कळेल सांग ना. तसंही पुरुषांना कमीच कळतात अशा गोष्टी, हर्ष तिचा चेहरा निरखत म्हणाला. मनू, तू काही लपवतेस का माझ्यापासून? असं वाटतं मला काही दिवसांपासून, हर्ष विचार करत म्हणाला. मंजिरीने मान खाली घातली. बोल ना मंजिरी, काही सांगायचं आहे का तुला? तो तिच्याजवळ येऊन म्हणाला. हो, नाही, मंजिरी अडखळत होती. हर्षने तिचा हात हातात घेतला. एवढी का अडखळते, सांग ना, तुला कधीपासून माझ्यापासून काही लपवायची गरज पडली? हर्ष तिची हनुवटी बोटांनी वर करत म्हणाला. तिच्या डोळ्यात तो बघत होता, पण मंजिरी त्याच्या मिठीत शिरली. त्याने तिच्या भोवती हातांचा विळखा घातला. हर्ष, आपण वात्सल्य अनाथाश्रमात गेलो होतो ना? ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. हो, थँक्स, मला तू तिथे नेलंस. किती वेगळं वाटलं. खरंच आपण आपल्याच जगात असतो ना. आपणही समाजाचं काही देणं लागतो हे आपल्या गावीही नसतं. आपण आता दर महिन्याला तिथे जायचं आणि काही रक्कम द्यायची, ठरलं माझं, हर्ष म्हणाला. तिच्या डोळ्यातली अश्रू त्याच्या छातीवर पडले. मनू, तू रडतेस? अगं, इतकं हळवं नाही व्हायचं, तो तिच्या डोळ्यातली अश्रू पुसत म्हणाला. हर्ष, आपण तिथलं बाळ दत्तक घेऊया का? मंजिरी हळूच म्हणाली. काय? हे काय बोलतेस तू? हर्ष आश्चर्यचकित होऊन म्हणाला. का, काय हरकत आहे? सहानुभूती असणं वेगळं आणि असं दत्तक वगैरे घेणं, आणि ज्यांना मूल होणार नाही अशी जोडपी मुलं दत्तक घेतात. आपलं तर तसं काही नाही ना. हर्ष, मी तुमच्यापासून काही लपवलं आहे. काय? हर्ष तिच्याकडे बघत म्हणाला. मी आई नाही होऊ शकत, मंजिरी पाणावल्या डोळ्यांनी म्हणाली. मंजिरी, गंमत करू नकोस, मला भीती वाटते. प्रेग्नन्सीचं असं म्हणाली होतीस तू, आज हे काय नवीन? हर्ष थोडं रागात म्हणाला. मी खरं तेच बोलत आहे. तिने खाली बसून घेतलं. हर्ष तिच्याजवळ गेला, तिचा हात हातात घेतला. तिचे डोळे पुसून तिचा चेहरा उंजळीत धरला. प्लीज मनू, असं रडू नकोस आणि हिंमतही हरायची नाही. आपण चांगल्या डॉक्टरकडे जाऊया, चांगल्यात चांगली ट्रीटमेंट घेऊ. हवं तर मी फॉरेनला नेईन ट्रीटमेंटसाठी, हर्ष तिला समजावत होता. नाही हर्ष, काहीच होऊ शकत नाही आणि मला नको आहे कुठलीही ट्रीटमेंट, मंजिरी उसासा घेत म्हणाली. असं कसं मनू, तो तिला जवळ घेऊन म्हणाला. फक्त तुम्ही मला अंतर देणार नाही ना, म्हणजे मी अशी वांज, हर्षने तिच्या ओठांवर हात ठेवला. प्लीज, पुन्हा असं काही बोलायचं नाही, सांगून ठेवतो, हर्ष जरा रागात म्हणाला. ती थोडा वेळ त्याच्या मिठीत शांत पडून राहिली. हर्ष, तुम्हाला मुलं किती आवडतात मला माहीत आहे. तुम्हाला माझा खूप राग आला असेल ना. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात म्हणून, पण तुला कसं कळलं तू आई होऊ शकत नाही? तुझे पिरियड्स तर रेग्युलर असतात ना, हर्ष विचार करत म्हणाला. ते महत्त्वाचं आहे का हर्ष, मंजिरी त्याला टाळत म्हणाली. मनू, तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना, हर्ष तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. पण ते तर अश्रूंनी डबडबले होते. तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? स्वतःपेक्षा जास्त आहे. हा विषय सध्या नको, तू आधी तुझं रडणं थांबव, बघूया काय करता येईल. विचार करायला थोडा वेळ लागेल, तू म्हणशी तर घेऊ बाळ, तो तिची कशीबशी समजूत काढत म्हणाला. मंजिरी थोडी शांत झाली. तो कितीतरी वेळ तिच्या डोक्यावर थोपटत राहिला. ती कधी झोपली कळलंच नाही.
हर्षची झोप मात्र उडली होती. तो कितीतरी वेळ विचार करत होता. मंजिरीवर त्याचा विश्वास होता, पण तिच्या बोलण्यातील सांगड त्याला घालता येत नव्हती. ही कधी चेकअप करायला गेली आणि कुठलेही डॉक्टर असं डायरेक्ट कधी सांगत नाही आणि ही ट्रीटमेंट घ्यायला का नाही म्हणते. लहानात लहान आजार आपण सेकंड ओपिनियन घेतो आणि ही इतकी मोठी गोष्ट सेकंड ओपिनियनशिवाय कशी ॲक्सेप्ट करते. रात्री बराच वेळ तो विचार करत होता. त्याला पहाटे पहाटे कधीतरी झोप लागली. हर्ष उठला तेव्हा मंजिरी रूममध्ये नव्हती. ती फ्रेश होऊन खाली आली. किचनमध्ये जाऊन बघितले. मंजिरी नाश्ता करत होती. हर्षने आजही जाऊन तिला मिठी मारली. हर्ष, काय करताय? कालच मम्माला कळलं होतं. मला किती लाजायला होतं. मंजिरी वैतागत म्हणाली. कळू दे, मी आपल्याच बायकोला घेतोय मिठीत. तो तिला वळवत तिचा चेहरा निरखत होता. काल रडल्यामुळे डोळे जरा वेगळे वाटत होते, पण बाकी तिचं वागणं सगळं नॉर्मल होतं. असं काय बघताय? तुमचं ना मला काही कळतच नाही. मंजिरी तिच्या हनुवटीवरचा हात बाजूला करत म्हणाली. असंच तुझं सौंदर्य साठवून घेतोय डोळ्यात. दिवस चांगला जातो माझा. बोलण्यात ना फार हुशार आहात तुम्ही, मंजिरी म्हणाली. बरं, मी आहे हॉलमध्ये. नाश्ता झाला की सांग मला. हर्षने हॉलमध्ये बसून TV ऑन केला. न्यूजचे चॅनल सुरू केले, पण लक्ष नव्हतंच त्याचं. मम्मासोबत बोलावं का या विषयावर? तिला तर सगळं माहिती असेल. कुठेतरी काहीतरी घोळ आहे हे मात्र नक्की. याचा संबंध माझ्या ॲक्सिडेंटशी तर नाही ना? हर्ष मनात विचार करत होता. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.